जयपूरमध्ये काल रात्री घडलेला एक दुःखद अपघात. दारूच्या नशेत गाडी चालवणाऱ्या एका महिलेमुळे 14 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आणि 2 जण गंभीर जखमी झालेत. ही घटना रस्ते सुरक्षेच्या आणि दारू पिऊन गाडी चालवण्याच्या धोक्यांचा गंभीर प्रश्न उपस्थित करते. चला या प्रकरणाच्या माहिती जाणून घेऊया. काल रात्री जयपूरमधील एका रस्त्यावर 14 वर्षीय चिमुरडी, तिचे वडील आणि मामे बहीण दुचाकीवरून घरी परतत होते. रात्री साधारण 11:30च्या सुमारास एक वेगवान कारने त्यांच्या दुचाकीला जबरदस्ती धडक दिली. कार चालवणारी महिला दारूच्या नशेत असल्याचे आरोप आहे. धडक दिल्यानंतर ती थांबली नाही आणि चुकीच्या दिशेने पळून गेली. या अपघातात 14 वर्षीय चिमुरडीचा जागीच मृत्यू झाला, तर तिचे वडील आणि मामे बहीण गंभीर जखमी झालेत. दोघांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी महिलेला अटक केली. तिच्यावर हिट अँड रन आणि दारू पिऊन गाडी चालवण्याचे गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. तपासात ती नशेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा अपघात जयपूरमधील रस्त्यावरील बेपर्वाई आणि कायद्याच्या अंमलबजावणीतील त्रुटी दाखवते. स्थानिकांनी या घटनेवर संताप व्यक्त केला आणि कठोर कारवाईची मागणी देखील केली आहे. या घटनेने पुन्हा एकदा प्रश्न निर्माण केला आहे की दारू पिऊन गाडी चालवण्याला कसे आळा घालायचे. भारतात दरवर्षी रस्ते अपघातामुळे हजारो लोकांचा बळी जातो आणि त्यातील बरेच अपघात नशेत गाडी चालवण्यामुळे होतात. कडक कायदे असूनही अंमलबजावणी आणि जनजागृतीचा अभाव यामुळे अशा घटना थांबत नाहीत. जयपूरमधील हा अपघात आपल्याला कटू धडा शिकवतो. रस्ते सुरक्षेची जबाबदारी फक्त सरकारची नाही तर आपली देखील आहे. अशाच बातम्यांसाठी फॉलो करा न्यूज डॉट्स पुणे.